औचित्यवाडी. सदा भाऊ तो भाव आहे, त्याला समजून सांग. कशाला त्या डेपुटीच्या नादीला लागत. अरे 50 बार द्यायला बघ येतो डबा कायच घेऊन चाललाय काय वाटत तुझ्याकडे? झाल्या 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 ओ डेपुटी कोण आहे रे? झाले आहे काय झालं भाऊ? काय नाही आणलं? ना डब्यात काय आणली? बघा आता असं मस्त गावरान कोंबड्याचं कालवण केलंय ना, तुम्हाला माहिती मी कसा करतो. गावरान आहे काय? मग प्युअर गावरान, नाद नाही करायचा डेपुटी. त्याच्यात मस्त पीस आणले तुम्हाला कोंबड्यासारखे मस्त. हा का? हा. मांडी आहे का कधी? मांडी मग एक आणली ना बघा, मी म्हणलं कधी मग गरम आहे ताज आहे. जालू भाऊ, अरे धन्यवाद जालू भाऊ तुमचे बरं का. सांडी खाली ताण ठेवतो. खाली ठेवा. गरम आहे रे, गरम आहे. हात भाजत आहेत. धन्यवाद. नाद नाही करायचा म्हणलं डेपुटी, आपल्याला कायम चारी ते कायम चारी ते. यावेळेस मी चारीन म्हणला. मी काय उपकार करतो तुला चालतो जोडीत आहे रे तू. आता तुला माझं प्रेम वाटलं, तू कसं मला घासातला घास काढून आणला. हा? आहे का नाही? घासातला घास नाही म्हणता येते, पिसातला पीस. आहे का नाही? दणकून खा. दणकून खातो आता. आणि नाही पुरलं मला परत सांगा, मी आणून देतो मग. नाही नाही, आता हे लय झालं आम्हाला. खायला कोण आहे? डिग्या खात नाही, डिग्याला अंडे आवडतात आणि दोघं नवरा बायको खायला. फक्त आता पीस चांगले जास्त आहेत ना. बघून घ्या भाऊ, विश्वास नाही तर नसला. बायकोच्या आधी मीच खाऊन घेतो. नाही नाही आम्हाला तुला माहिती आहे, मला पीस पेक्षा आहे ना रश्यात मजा आहे. हा. लय गरम आहे रे. जाऊ का? ऐकलं का ग? गावरान कोंबड्या जरा सन कोंबड्याची पीस आणले डेपुटीला खायला पाहिलं का झाले नाही, आणि आपल्याला मित्र म्हणवतो. हा ओय काय पाहता तिकडं? काय होतं डब्यात? काय होतं डब्यात? अरे कोंबड होतं, कोंबड गावरान ते मी. आणि आम्ही आवाज दिला तेव्हा कुठे गेलता तू? कधी आवाज? मग 2 आवाज दिले, जाल्या जाल्या जाल्या. तुमच्या आवाजाचं माया काय करायचं मला तुमच्या आवाजाचं? असं का? हा तुम्हाला सांगतो, तुम्हाला नाही आले कोंबडे? अरे डेपुटीनी ना अख्ख्या वाडामध्ये कोंबडे वाटलेत. काय? हा, नाद नाही करा डेपुटीचा. मला म्हणले तुला 2 धर. चला भाऊ मस्त बेत आणतो. गरम गरम. पोपट्या डेपुटीनी मतदानासाठी कोंबडी वाटली, खायला आपल्याला तर दिला नाही. ते बी गावरान. बरोबर आहे ना पोपट्या, राजकारण म्हणते यालाच. चल बघा भावकी तुमची निवांत निवांत. काय म्हणलं निवांत तुला? आराम विश्रांती. तुला मला आहे ना मरेपर्यंत जगायचंय. नुसते धावपळ आणि पळापळ. हा, मरेपर्यंत जागायचं आणि सकाळी उठून हागायचंय. आणि त्या डेपुटीने अख्ख्या गावात कोंबडे वाटलेत माहितीये तुला. असं इलेक्शन लढायचं म्हणतो नुसतंच घेण्या कोंबड्या देण्याचं. डेपुटीने अख्ख्या गावात वाटल्या. वाड्यात कोंबडे वाटलेत, गावरान कोंबडे. आईला काय कुक्कुट पालनची योजना आणली काय डेपुटीने? आईला आयो. पोपट्या काय खरं नाही. आताच म्हणले ती विश्रांती घ्यायची, यांना या पंचवार्षिकला कायमची विश्रांती. ए ए, पावती तसलं बरोबर. उभं राहायचं त्याला. हा तिने अख्ख्या गावात कोंबडे वाटले, गावरान कोंबडे. जाले आत्ता डावा घेऊन त्याला ही गेलता मटण घेऊन, चिकन घेऊन. आम्ही त्याला विचारलं, त्यांना अख्ख्या वार्डात कोंबडे वाटलेत गावरान. अच्छा, वार्डात कसा डेपुटी निवडून यायचं तू? डेपुटीने हा, इथं बारावर बसून गप्पा आणून निवडून येशील काय फक्त? त्यांनी कोंबड्या वाटलेला आपलं बोकड वाटावं लागेल ना. अरे पण हे कोंबड्या वाटून राजकारण कोणत्या थराला नेतात तुम्ही? लोकांना देव धर्माच्या मार्गाला लावायचं काही असं ती मला सांगून काय उपयोग आहे? झाला. डेपुटीचं महल खाल्ला, ग्रामपंचायत लुटली, एवढे पैसे आलेत का? मग उसला झालाय पिवळा जरीत. डेपुटी तुम्ही काही म्हणा बरं का, पण ज्याला हातात लई चव. चव अहो ते पहिल्यापासून करते ना. चुलता गेला तेव्हापासून हे करते. त्याच्या हाताला म्हणजे अकाउंट आलंय चांगले. आणि युट्यूब वर बघत काही ना काही हाताने मसाला वाटीत. हा गावरान कोंबड काय करते ती. आता मी बघितलं ना मागून रस्ता परत सांगाव काय आज झालं. बोट चाटून घालली तुम्ही. तुम्ही पण आणलं काय? हा तुम्ही गेलते ना. हा मला म्हणला ना बाबा आलता म्हणून. आणि तुम्हाला सांगतो बिगर पेता आहे ना तो, बिगर पेता काही सांगा त्याला तुम्ही मटणाचं काही लय भारी म्हणतो. पण जर का प्याला तर मग त्याला हळद कोणचे आणि मीठ कोणचं आणि मिरची कोणची काहीच कळत नाही त्याला.
हळद कोणते इकडे वा. मीठ कोणतं सदाभाऊ बसू द्या. राम राम सदा भाऊ. राम राम काय लावली भानगड? का हळद अंगाला? राहू की तू संघच घेऊन आलेत. नाही हळद अंगाला लावली का? हळद अहो ते आमचा जाल्याचा विषय चालला होता हळदीचा. हा, ते समजलं आम्हाला. अहो त्याचं प्रेम आहे मायूर. थोडं डब्यात आणलं करून त्यांनी घरी केलं गावरान कोंबड. लवकर त्याचं प्रेम आहे तुमचं गावावर प्रेम आहे हा काय झालं पण एवढा डाफ राहिला? लईच लवकर लग्नाच्या आधी पहिली ना 2 मांड्याची 4 मांड्याची हळद राहायची. 4 दिवस लावायच्या आधी वरात 2-3 दिवस जायचे बैलगाड्यांनी आणि मग लग्न. तुम्ही तर 6-6 महिने आधी अंगाला हळद लावून बसायला लागले. काय कर ना काय तुमच्या पोटात पोटसोळ उठला जाल्याने मला भाजी आणून काय दिली. काय काय वार्डात काय केलंय? काय केलं वारडात? हा काय केलं वारडात? अयो अरे माहितच नाही करून सवरून नामा निराळे सगळ्या धंद्यात असाच कार्यक्रम. नावच नाम आहे त्यांचं. काय केलं वारडामध्ये मला काय कळणार कशासाठी आले कोंबडी तुम्ही? कोणी वाटेल गावरान कोंबडी? काय गावरान कोंबडी वारडामध्ये मग कोण म्हणलं तुम्हाला मी हे कोंबडी वाटली? ठरवलं मतदानासाठी हे ठरवलं. मला सांगायचं एखाद्या leg piece मी आणून दिला असतं तुम्हाला. लोक एकादशीला खिचडी वाटीते कोणी पापड्या वाटीत म्हट ना. अरे मुख्या प्राण्याचा जीव घेऊन निवडणुका जमात नसतं तळतळात लागन कोंबड्यांचा तुम्हाला. तळतळाट ना जे खोटं बोलतोय त्याला तळतळाट लागत. मी जर वारडात कोंबडे वाटायचे असले सर्रास वाटले असते घरोघर जाऊन असे लपून नसते वाटले. त्या जाल्याचा बिचाराचा माझ्यावर जरा प्रेम आहे. त्यांनी गावरान कोंबडं केलं म्हणून मला रस्ता आणला. वाटले असते पण वाटले असते ना वाटले असते जर मला वाटायचे असते तर. वाटले असते ना वाटायचे असते तर वाटले असते. म्हणजे नियतच ती आहे. काय लक्षातच आहे ना. हं? अरे लय नका उदमादा करू मत कमव मागा. कोंबड्या आणल्या असत्या पांढऱ्या डब्यात कापून आणि सांगायला लागले मटानं तुमच्या जीव एवढं प्रेम त्याचं उतू चाललंय खालून त्याला जाळ लागायला लागलाय. सदा भाऊ तुम्हाला चुकीची माहिती मिळाली. लोकांवरती प्रेम करावं लागतं तेव्हा प्रेम भेटतं बरं का. जाल्याला बी मी कधीतरी हात उचलितो तेव्हा ते बिचारे मायावर हात उचलिते. वाटावा गावात काहीतरी वाटा कोंबडे आणि प्रेमाच्या गोष्टी तुम्ही सांगत आम्हाला. मग काय चाललंय साक्षरत प्रेम करीत आहे मी. असं लपून छपून प्रेम नाही करीत. तुमच्यासारखं आड बाजूला पांदीला नाळीला नाही प्रेम करीत. मग ओपन राहत आमचं भाऊकी बरोबर. दादा भाऊ आम्हाला माहिती ना भावकी गावात आल्यापासून तुमचं किती ओपन झालंय ते. आणि हे राहू केतो पासून जरा लांब अरे, राहा. डब्यात आणते बरं काय एखाद्या बारला. राव, केतू नाही ते. तुम्ही सदा भाऊचा नाद न करू. तुम्ही कोंबडे वाटलेत ना बोकड वाटी ना बोकड अख्ख्या वार्डात लय होते रे कोंबड्या ज्यादा होते. 2-2 अंडे वाटीन. कमी होतय. 2-2 डझन अंडे वाटीन. आले का अंड्यावर आले? हा बोकडावरचं पार अंड्यावर आले आणि तुम्ही आमच्या संघ लढायला चालले. कोंबड्या सगट अंडे वाटीन. कोंबड्या सकट अंड्या वाटू. अंड्या सगट कोंबडे वाटीन. हा डायरेक्ट कोंबड्या अंड्यावर बसायलाच कोंबडी डायरेक्ट. हा ते 2 कोंबडे घेऊन आले ना मला तवाच लक्षात आलं काहीतरी बालट आलंय मायावर. बरं का तुम्ही आहे ना जरा भावकीचे कान फुगायचे बंद करा. भावकी येत म्हणूनच आम्ही हा ना येत. कुठे गेली ती भावकी इतके दिवस? भावकी तिकडे पुण्याला येत तेव्हा भावकीकडे लक्ष नाही दिलं. जगाचं ज्ञान घेऊन आलेली आहे भावकी. असं का? तुम्ही ग्रामपंचायतीचं पुन्हा मुंबई सगळ्या राजकीय सगळ्या माहिती घेऊन आलेली. हा मग भावकीपासून सावध राहा. भावकी आहे ना उलटे ग्रह फिरवीत. तुमच्या वाणी नाही आमची भावकी. तुमच्या वाणी नाही. नाही का? नाही अच्छा, अच्छा. एकमेकाच्या खांद्यावर जाणारी. आम्ही तिरड्या बांधून ठेवलेले आहेत. पुढे 2 कोण माग कोण सगळं नियोजन करून ठेवलेले. भावकी आहे. काय मला तिरडी पडेल नाही भाजी भावकीनं बरोबर नाही होईल. नाही नाही तिरडीच्या टायमाला आवर्जून येते भावकी सगळी. आता भाऊ औषधीचं बघू नंतर जा उचलाय जा उचलू. कोंबड्याचं आणि बोकडाचं काय करायचं ते बघा. कोंबड्या अरे यांनी कोंबड्या वाटल्या. आम्ही बोकड वाटू. बोकड आणि बोकड असं 2 पायावर येत नाही 4 पायावर येतं. डाव्या सकट. काढे सुद्धा पैसे गावतावानी पैसे आमच्याकडे. मग घाल ना तू. आता नाहीत ना. आता नाहीत. हा नंतर संपले का पैसे? संपू द्या. सदा भाऊ आहे ना. दी लवकर. लवकर येतो. चांगलं 2 किलो मटण घेऊन यायचं. सदा भाऊ अख्ख्या लोकांना बोलून खाऊ घालायचं. ऐका ना मी पण तुमच्या पार्टीत बरं का. यांनी काय मला कोंबड दिलेलं नाही. तू नको पार्टीत राहू आमच्या. बाबा लय नको मटणा करता पार्टी. तू आताच गावात आलाय 4 तेल घास भर आणि थेन कोस भर तर छान वय. माया पार्टीत राह आमच्याकडे राह. हळद मीठ
लय भारी जाल्या सांगतो आज कर 200 तू घाल नाहीतर ही अवस्था 200 तू घाल आणि मला म्हणते तुम्ही गावरान कोंबडे कोंबड्या वाटीत घाल. दोन चव घाली तो दिना पैसे बोकडा आणायला ठेवली ती बोकडाला ठेवलेत हा, मसाल्याचं त्याला म्हणलं होतं धार बाय 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 आता तर काय मग काय आता चंगळ आहे चंगळ राहू तुम्ही दे. खाल्लं असतं आणि लय खाल्लं असतं का तुम्ही? कोपऱ्यापर्यंत येऊस तर खाओ अरे माझा कोंबडाच नव्हता मी म्हणतोय तर काय कोंबड्या कसं काय जा. तुमचा असेल लोकांचा कोंबडा होता पण आणला तुम्ही वाटला बस तुम्ही कोंबड्याच्या उराव आमचा आता बोकड. आणि तुम्हाला तो बी आहे 4 पायाचा तुम्हाला डाव्या सकट डाव्या सकट अरे जा उठा बरी तू तुम्हाला लय गट्टा आहे मा तुम्हाला इतका गट्टा आहे ना हा, आमच्या घरामध्ये कुकर जरी वाजला ना तर तुमच्या आत्म्यात कस तरी होतं हा, चला उठा तुमच्या चला, उठा कुकरच्या याच्या- हा, जा, जा, जा. हा, मी खातो का जा, जा, लावतो जा. मटण? आम्ही बघितल्यात 2 किलो मटण खाणार आहे जा सांगत आहेत आम्हाला ए जा आ, जा तू घासा करता पक्ष बदलणार तू सुगंध आहे. अय श्याम्या कुठं निघाले तुम्ही? आलं बघ काळ मांजर आडवं हा. काय त्यो गप ना चिकन आहे का काय? जो खाईन सुगंधाच्या हातचं मटण त्याला काहीतरी भेटन त्याला चारोळी म्हणतात हा. मलाही खायचे जो सुगंधाच्या खाईन सुगंधाचं चिकन तो ज्यादा दिवस टिकन हा. बास ना मटन आहे मटन मटन. चिकन नाही खाता आम्ही ते मटन मग मला याव द्या ना तुमच्या सोबत कुठे? तिकडे तुमच्या पार्टीत. तू जाऊन मोकन हा 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 तो तिकडे जाऊन आलाय ना ढेकर देऊन डेपुटीला डब्यात नेऊन देतो आमच्या दातात गुतला असता काय कोंबडा तुझ्या का रे बरे या डेपुटी मला देत असतेच कधी मध्ये हा, मग डेपुटीकडे जाऊन खा निघ तू नको येऊ आमच्या चला जाऊ नका बा लागीच लागला येऊ का सद भाऊ मला नाही नेलं पार्टीत बघतो कशी पार्टी होती. चला काय वातावरण हे हा? बघितलं का कसं आहे आमच्या सदा भाऊचा मळा खुळखुळ वात झरा तुम्ही अजून सदा भाऊचा मळाच बघितलाय नाही कसं आहे काळा मातीचा वावर एकदम सगळं नाद नाही करायचा वतनदार घराण्याचा कसं आहे सदा भाऊ चिक्कू हा आता आपण इथं उभंच राहणार आहे का नाही नाही हे, चला टाका टाका तयारी टाका करा, चला. लवकर इथं हा. इथं इथं सपाटील टाक इकडे सपाटील सपाटील टाक हा. आपण चूल आहे ना तिकडून पिटू हा झाडाच्या पलीकडून वार नाही लागायचं म्हणजे तेव्हा पहिलं बोकाड बर ते ताटण ते बाया बायावाल्या अरे ती पाणी आणावं लागन धुवा लागन अहो चूल मांडू लागा मला चूल मांडावं लागन त्याला थोड्या सरपणी तिकडे पलीकडे पडलेलं झाडाचं ते आणावं आपण लागन बघू. हा हे ना तुम्ही धुवून घ्या ना तेवढं मटण आणि थांबे. नारळ नारळ मटणात ठेव भावकी नाही तर चकना म्हणून खाशीन हा कांदे चला बाबा ते आहे ना पातेल्याला एकदा धुवून घे चांगलं मी कोथिंबीर घेऊन आलो शामराव आणला ना मला माहितीये 2 दगडाची चूल नसती अहो किती वेळ लागतो तुम्हाला एक हा. मिनिट. अशी काय मध्ये चापटून दिली ती मग आता लाव ना कसं लावायचं ते. जावा कोथंबीर घेऊन या शामराव या असे काय दगड आणले हो लहान मोठे कस काय पातील ठेवायचं याच्यावर ऍडजस्ट करावं लागेल त्याला अहो चूल करता येते तर पहिले सांगायचं ना मी शोधायला आले असतील दगड दुसरा झालं त्याला काय एवढं सरपण आणा ओ वतनदार कोथंबीर घेऊन या येताना तिकडून ए मला नाही का आपण एवढे कुठे तिखट कांदे असतील का मारणार पाणी मला नाही खायचं मटण अय भावकी अरे कापून घे ताजा कांदा आहे तो काय आयरणीतला आहे का काय डोळ्याला थोडं पाणी येईन पण खाताना कसं लागेल ज्ञान येतो सर पण कापून घे अरे पठ्ठे बापूर एवढे लांब आले होय तुम्ही ज्याला सोडून ज्याल्याच्या पर डोक्यात आल्या ना त्या बोटक्या
बघ बघ श्याम्या कसा धाव धाव वाचू दगड पोपट्या का पितो कांदे बाई अहो शामराव कधी आणता दुसरा दगड घे हा चुलीला हे का डोक्यात घालायची दगड आहे का आता मला सांगा अजून चूल पेटली नाही तर कधी ही भाजी व्हायची आणल्या सरपण आणले ना आणि तो अजून आता हे ना थोडं थोडं घालावा आधी एवढं मोठं सरपण आणलं ती चूल केवढी ते सरपण केवढं हे मोडून घाला ना बारीक पट्टा पट्टा पेटन काही खरं नाही बाई मग फार भोगलं घासून झालं माहिती का इकडून घास चांगली पण लावून झाली आणा इकडं आता नको करू मी कोथिंबीर घेऊन आलो श्यामा अर्धा तासापासून कोथिंबीर सांगितली या वतनदारला आता अजून कांदेच कापाय चालू आहे सरपंच कसं घालायचं आधी तेव्हा सरपंच झालं मग थोडं बघू इथं पोटात कुत्रे नाही कावळे ओढले कावळे कुत्रे त्याची सोबत ओढायला हे मोडून द्या ना ते धूक नको आधी ओ शामराव ते नाजूक कामानंतर काय मटन जाल्या काय आलं अरे जाल्या मटन घेऊन पळाला अरे तू काय झोपला होता का मग? अरे एवढे तिखट काय तिखट कांदे काय पितो पाल 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 ए, जालियो! ए, जालियो! मटण आण तू मटण आण जालियो! याच्याचा मग जालियो! थांब रे ए, कुत्र्या का रे मी आणला का रे तिथून मटण मटण घेतो मटण मी धरलं बरं का 2 पीस मला याच्यात काही नाही. काय केलं मटण काय केलं मटण गेला गळून घालू हा मग तू असे घातलेलं तो 1600 मग अरे तू काय साधा भाऊ वय, तुम्हाला दोन पीस सांगतोय ना हा? हे सगळं कांड आहे ना डेपुटीने करायला लावलं असणार आहे जाल्याला डेपुटी करायला लावलं ना इकडे डेपुटी लावलं ना आम्हाला सोडून तुम्ही गेलते आता 1600 गेले ना डेपुटी 3200 घ्यायचे डेपुटी कडून डेपुटी दारात चूल मांडायची मायला तू मटण खातो ते तू डबे डबे भरून घेतो आई म्हणलं अरे मरण मरण ती चला चला डेपुटीकडे चालत पातेलं ते घेऊन सगळं मायला आला ना चला इथं आहे ना हा भावकी इथं चटई टाकायची इथं चूल करतो चूल लावायची इथं हा बाबा घेऊन या ते कांदे बिंदेन काढा सगळं इथंच आता आहे ना जंगी पार्टी इथंच होणार आहे आता आमच्या याच्यात ही करीत येत नाही का हा हा त्या अजून 2-4 इटाना काय आहे अरे दुसऱ्याच्या कालनात माती कालेली ऐकली होती डेप्युटी तुमच्याकडून यापेक्षा आमचं मटण पळून गेलोय अरे काय चापट टाकेन कवा काय कोणतं बटर पडलं हा ना गरीबाला हा ना कोणतं मटण पळीला जाले लावून दिला ना इकडं तुम्ही खाऊन पिऊन पर ढेर तुमची एकदम हाताचा बिताचा वास येतो बाबा अरे काय नाटक लावली तू काय नाटक इथं खाणार नाही इथं. इथंच मटण होणार अरे पण मी मटन माझं जायला काय समज आहे जाल्यान सांगितलं डेपुटीने सांगितलं होतं 2 जाल्या किलो पुढे. मटण 5 किलो 5 किलो मटण होतं 5 किलो अरे तुम्ही आडू नका ते जाले तर काय ऐकता कसलं रे 5 किलो मटन माया द्या का 1600 रुपये काढून दिले हे पैसे दे ते पैसे दे बाकीचे मी टाकलेत हा गवतावणी पैसे आहे आपल्याकडे गावतावानी पैसे मला माहिती नाही तुला गावता पळू आणला पाहिजे पळू पळू नाही आता आहे ना इथंच शिजवलं जाणार आणि ते बी आमचं 2 किलोचे भरपाई द्यावं लागणार आहे. अरे गप ना ते ऊस काढून देईन बरं का सगळं ऊस काढून तुम्हाला नाही. सांगू साधा भाऊ 2 किलो मटणाची सोय लावाय तुम्ही ज्याला तुम्ही मटण पळायला सांगितलं ती मटण तुमच्या घरात आलेले हे बरं आहे मी वहिनीला भाकरी सांगून आलो. कांदे कापा घ्या कापून ए, म्हणजे लिंबू भाकरी सांगतो बिंबूचे. इकडे, ए. आई, हिला भाकरी सांगतो तो आपलं बाळा, मटण बाळा, ज्याल्यानी कुठे नाही रे, पळालं नाही पळालं नाही ज्यांनी लंपास केलेलं आहे अरे सदा भाऊ लय नका इलेक्शनचं सगळं राग का आमच्यावर काढू बरं का इलेक्शनला चालले असेल तुम्ही
तोंडचं पडलं व तोंडचं पडलं आमच्या मटात. पोटचं नाही पोटचं पळाला संपतोय अहो पोटचं नाही 2 किलो मटण आणलेलंच होतं भाऊ यांनी आणलेलं मी मोजले नाही थोडं पाणी देता का पाणी खाल्लं तरी तुम्हाला राग येतो पोटाला खाल्लं तरी तुम्हाला ऐका राग ना. येतो. आम्हाला राग याच काय कारण आमचे मटण पाळायला चालेल, मान ठेवावे लागले तुम्ही त्याला मी सांगितलं का मग? अय भाऊकी ते केवढं मग? तेवढं ते- भाऊकी ऐक ना पाणी आणा थोडं शिजायला पाणी पाणी दे नाटक करतो काय डेपोटी नाटकं करतो? इथं आधी मटण पाणी शिजायला मटण आणावं लागन डेपोटी कडून पैसे घ्यावे लागते ना आधी काय संबंध आहे? तुमच्यामुळे झालंय सगळं. हे बघ, हे 3 पाट उचलायचं तिकडे जाऊन वाटप 3 पाट करायचं. नाही जिथंच होणार मटण शिजवा आंदोलन उक्कड बॉम्ब बॉम्ब आंदोलन आहे. अजिबात नाही. डेपोटी आमचं ए, मटण थांबा, तुम्ही थांबा. झालेलं पुढे घालून अरे पळवलं. ऐक ना भाऊकी ते चिखल लावायला चालले असते पातळीला चिखल लावलं चिखल नाही, काय? डोक्यात बस. डेपोटी, डेपोटी नाही नको नाटक करू बेबू नको लय. बेबू नाही इथं आहे ना इथंच मटण होणार आणि याच्यात आहे ना जर आज काठ्याकुराडी झाली तरी चालणार नाही भाऊकी तयार राहायचे लय विरोधक बघितले गड्या आपण असे विरोधक रक्त आलं काय बघ हाफ बटर केस करायला निंबा एवढं पोलीस केस कमी होणार आता याच्यात. हा पोलीस केस सुद्धा होईल करतो तुला लागलं इतकं लागलं का तुला आवड लागलं नाही आवाज घरी नाही, खटक्यान इथं काढू. पातेल्याला इथं खड्डा पडलाय तुम्ही जरा नीट पातेल्याला नाही राहा पडला. ऐका हा. तुम्हाला बी टावेल घ्या बोकडाचा उलची खायला पण आम्हाला इथंच करायचं आता टावेल नाही तुला आहे ना टावेल पुढे आणि तू येड्यावर करू नको आणि लय गड्डा आहे ना तुम्हाला भाव केला मग आमचा तर याच्या मैदानात भांडा असे म्हटल्यावर भांडण नका करू अहो मैदानात नाही असे माणसं राहणं कुणात लावू नका आमच्या एरीपाशी आम्ही चुकू खाली हो कांदा बाबा, कापतोय, बाबा, मी कांदा कोथिंबीर काप, बाबा, आणायला कांदा. गेलोय. जाल्या काय माहिती कामाला आहे का जाल्या दत्त घेतला काही झालं जाल्याने केलं माहेर होतं जाल्या कसा आणून अरे, देतो बाकी नाही जाल्या कसा गावरान कोंबड्या कापलेलं मटण आणून देतो तुम्हाला आहे ना तुम्हाला डेपुटीची चटणी जरी खाली ना आता तुमचा पोट सुळूट होतो डेपुटीने मटण खाल्लं, डेपुटीने मासे खाल्ले काजून बदाम असते आमच्या चटणी थोड्या दिवसात काजून बदाम. तुमच्यावानी लसणाची होय. नसती नुसत्या काय रे काय 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 कोणची गाडी इकडं गाडीच बेडी चालला तू इकडं तू आता गावात आला ना आम्हाला छान शिकायला लागला एवढी पळी भरून देईन तुम्हाला अरे तर पळी गाडी येड्यावर करू नको हे बघ साधा भाऊ गोडी गोडी तुम्ही येड्यावर करू नका गोडी गोडीत नाही आज काय होईल आज हे ना मुर्दे पडले तरी चालेल 2 किलोचे 1600 रुपये मला लागत आहे. हे बघ पैसे देतो मी 1600 रुपये पण हा, इथून हा, करायचं. थांबा. इथून इथं हा, करायचं नाही ते- माहिती करायचं नाही 1600. तुम्हाला आहे ना, तुम्हाला गड्डा आहे ना मा ते कोंबडं खाल्लेलं आहे, गड्डा आहे हे बघ, हे म्हणजे 1600 दिले 1600 आवा. 1600 हा चोर तसा देत असतो का जाल्याला यांनीच लावलं होतं असं हा. अरे नका येत काय करू हे बघ मी खाय प्यायला मानणारा माणूस 1 नाहीये. किलो, हे 2 किलो. मायातर्फे तुमच्या तर्फे नको आमच्या पैशाचं आमच्या मताने तुमच्या पैशाचं नाही तुम्हाला आहे ना तुमच्या तर्फे आहे ना? वतनदाराचे पैसे तुम्हाला पचले नाहीत हजार आपल्या द्या. मनाने पैसे तुमच्या दिले तर्फे असतं ना 1000 द्यायचे अजून. तर्फे नको हे अजून 1000 घे. अजून 1000 द्या नाही, त्या 2 किलो मध्ये मी सगळं जेवायला मग अजून द्या हा. 1000 रुपये तसं जमत तुमचे. काय नसतं. संबंध नाही 1600 दिले तुम्ही आता. नाही नाही असंच होतं मग आम्हाला 200 ग्रॅम वर वाटायला विता का काय म्हणे रे तुमचे 1600 देऊन सगळं जेवायला माणसाला 800 बोलला रुपये द्या अजून तुम्हाला देतो ना मग हा, तुम्हाला 800 रुपये? हा, हा, 800 आमचं 2 रुपये. किलो पहिलेच होतं आमचं झालंय तुमच्या वाटत ए, भाऊकी 800 लागेल ना नाही 800 घ्यायचे तुम्हाला हागुनी लागते ना हागुनी मटण खाल्ल्यावर आमची तुम्ही खाऊ नका 800 आम्ही आमची धुवू तुम्ही खाऊ नका 800 रुपये दिलेत मला उकड लागती सगळ्याला सारखं वाटप होणार आता. सगळ्या अजिबात सारखे नाही वाटप होणार. होणार. 1 किलो एक्स्ट्रा दिलेत मी पैसे आता मला बी एसटी लागती मग एसटी देता आणून मला तुम्ही हे तुम्हाला पाऊस नाही. यायला हे लागला. उचला हे तुमच्या दारात करा तिथं. नाही नाही तिथं आहे ना पातेलं तिथं होईल आणि आतमध्ये आहे ना सरपंचीन बाईला सांगा 2 ही 1-1.5 खाईन याला बी 1-1.5 वीस भाकरी सांगून टाकतो बाजरीच्या 5-6 बाजरीच्या हावरी लावाय सांगा हावरी डोबरी रे, त्याला डोबरी लावायला पाहिजे ना आलाय को तुम्ही भाकरी नव्हत्या नाही आला काय मळ्यामध्ये आमच्याकडे आले भाकरी खायला तुम्ही भाकरी आम्ही तिथेच करणार करणार होते होतो का? तुमच्या सारख्या सकाळी करून संध्याकाळी नव्हतं खाणार ताज्या ताज्या भाकरी खरं बात. अरे मी तुला सांगितलं होतं काय बेवडे मटण आणायचं त्यांचं मला ते घेऊन नाही गेले तिकडे त्याच्यामुळे मी पार्टी होऊ नाही दिली बघा बरं कशाला मार आळ घाल तुम्ही बघा बरं तू पार्टी गेलेला तुला तुझे मला पैसे ऐका येत बी मटण नाही खाऊन दिलं ऐकायला आमच्या मटणाचं वाटून 1600 गेले बाई. 2400 गेले माझे आले 2400 गेले माझे 2400 मुळे नालाय का बरे गेले इथं जर मला मटण खाऊ नाही दिलं तर मी तुम्हाला बी बघा खाऊ याला नाही इथं थांबून देऊ नका नाही ह्यो जर नसला तर पार्टी होणारच नाही तुला आहे ना भाऊ तो देणार. डब्यामुळं- नाच लावा ना. आणि वरून ए भाऊ तो डब्यामुळे ना मला लय लांब पडले तुला मी डबा आणून देतो घरी आणि वरून डबा पळून आम्हाला म्हणतो डेपुटीने मला स्टिंगर आणायला सांगितलं विचार हा सांगितलंय मानला जा रे तू तुला तू प्यालेला आहे तुला ना आठवत ते- म्हणणार नाही बरे जा तू जा हा? जा भाऊ त्याला जाऊ दे पापड्यावाली भाकर सांगा भाऊ हा सांगतो पापडीवाली त्याला येऊन नका देऊ त्याला डबा भरून
द्या मी सांगतो त्याला घरी देऊ रसान खाल्लेले हाडकं त्याच्यात टाकून चला चला